नवरात्रीचा 7वा दिवस माता कालरात्री यांना समर्पित असतो। देवी दुर्गाचे हे सर्वात रौद्र आणि भयानक स्वरूप आहे, जे वाईट आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारे आहे। या दिवसाची कथा रक्तबीज नावाच्या राक्षसाच्या वधाशी जोडलेली आहे। नवरात्री 7वा दिवस माता कालरात्रीची कथा। फार पूर्वी शुंभ आणि निशुंभ नावाच्या राक्षसांनी देवलोकात हाहाकार माजवला होता। त्यांनी देवांचा पराभव करून त्यांचे राज्य हिरावून घेतले। सर्व देव हताश होऊन मदतीसाठी माता पार्वती यांच्याकडे गेले। देवांशी युद्ध करण्यासाठी माता पार्वतीने चंडिका दुर्गा देवीला उत्पन्न केले। देवी चंडिकाने शुंभ निशुंभ यांच्या अनेक शक्तिशाली सेनापतींचा वध केला, पण रक्तबीज नावाचा एक अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षस त्यांच्यासाठी मोठी समस्या बनला। रक्तबीज राक्षसाचे वरदान। रक्तबीजला एक वरदान मिळाले होते की त्याच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यातून त्याच्यासारखाच दुसरा राक्षस त्वरित उत्पन्न होईल। यामुळे देवी चंडिका रक्तबीजाशी लढताना त्याला मारू शकत नव्हती, कारण ती जेवढ्या वेगाने त्याला घाव घालत होती तेवढ्याच वेगाने त्याच्या रक्ताच्या थेंबातून हजारो नवीन रक्तबीज राक्षस तयार होत होते। थोड्याच वेळात संपूर्ण रणांगण असंख्य रक्तबीज राक्षसांनी भरून गेले। माता कालरात्रीचा अवतार। परिणामी ही समस्या पाहून देवी चंडिका अत्यंत क्रोधित झाली। तिच्या कपाळावर क्रोधाच्या ज्वाला प्रगट झाल्या आणि त्यातून एका अत्यंत भयंकर आणि शक्तिशाली देवीचा जन्म झाला, ती म्हणजे माता कालरात्री। माता कालरात्रीचे स्वरूप रात्रीच्या अंधारासारखे काळे, अतिशय रौद्र आणि भयानक होते। तिचे केस मोकळे, गळ्यात विजांप्रमाणे चमकणारी माला आणि 4 हात होते। ती गडवासारख्या वाहनावर स्वार झाली होती आणि तिच्या श्वासोच्छ्वासातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या। रक्तबीजाचा वध। माता कालरात्री रणांगणात उतरल्या। तिने रक्तबीजाला युद्धात आव्हान दिले आणि त्याला घाव घालण्यापूर्वीच एक योजना आखली। जेव्हा देवी चंडिकेने रक्तबीजाला घाव घातला आणि त्याच्या शरीरातून रक्त बाहेर पडू लागले, तेव्हा माता कालरात्रीने आपले मोठे मुख उघडून त्याचे एकही थेंब जमिनीवर पडू न देता ते पूर्ण रक्त प्राशन केले। अशा प्रकारे एकाही थेंबातून नवीन राक्षस तयार न झाल्यामुळे देवी कालरात्रीने रक्तबीजाच्या शरीरातील सर्व रक्त शोषून घेतले आणि देवी चंडिकेने त्याचा अंतिम वध केला। संदेश। माता कालरात्रीचे रूप भयंकर असले तरी त्या सदैव शुभ फळ देणाऱ्या आहेत, म्हणून त्यांना शुभंकरी असेही म्हटले जाते। या कथेद्वारे हे स्पष्ट होते की जीवनातील अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कधी कधी अत्यंत कठोर आणि निर्भय रूप धारण करणे आवश्यक असते।